खरं तर वैष्णवी हगवण्याच्या संदर्भात हा विषय जास्त चर्चेला आला आहे. कालचा आपण वकिलाचं जर मत पाहिलं कोर्टामधलं की एक कानाखाली मारले तर हिंसा होत नाही असं जे म्हणणं आहे. खरं तर याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर परंपरेनुसार महिलांना आपण मारलं पाहिजे, मारू शकतो, मारलं तरी चालतं, ही भूमिका ही सर्वांचीच आहे. आणि छळ म्हणजे अंगावर चट्टे उठलेत का किंवा मग त्याला कुठं रक्त आले का किंवा काही लागले का, ही भूमिका म्हणजे मग हिंसा अशा पद्धतीने पाहिलं जातं. खरं तर वकिलाचं बोलणं हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट, आरोपीला वाचवायचं म्हणून समोरच्याची बदनामी करणं किंवा समोरच्यावर टीका करणं किंवा तो किती वाईट आहे हे दाखवण्याची ती कालची पद्धत होती.